माझ्या लाडक्या बाळा, आज तू खूप शांत चित्ताने हे शब्द ऐक. कारण हे केवळ शब्द नाहीत, तर तुझा पाठीराखा तुझ्याशी थेट संवाद साधत आहे. अनेक दिवसांपासून तुझ्या मनात विचारांचे जे काहूर माजले आहे आणि डोळ्यात अश्रू आहेत आणि पावलांमध्ये थकवा जाणवतोय, हे मला सर्व ठाऊक आहे. तू विचार करतोयस की हे दुःख कधी संपणार, कर्माचे हे फेरे मलाच का सोसावे लागत आहे. तर बाळा, एक गोष्ट नीट समजून घे. या सृष्टीमध्ये नियतीचा एक खेळ सुरू असतो आणि त्या खेळाचा मीच मुख्य सूत्रधार आहे. तुला वाटतंय की तू हरतोयस, पण खरं तर मी तुला विजयासाठी तयार करतोय. हे जे काही तुझ्या आयुष्यात घडतंय ना, तो त्या नियतीचाच एक भाग आहे. नियतीचा खेळ हा प्रत्येकाला खेळावाच लागतो. त्यातून कोणाचीही सुटका नसते. अगदी देवालाही मानवी रूपात आल्यावर त्यातून जावं लागतं. पण लक्षात ठेव, तू या खेळात एकटा नाहीस. तुझा हात मी धरलेला आहे. तुझ्या आयुष्यात आलेली ही संकटे, हे भोग, ही केवळ तुझ्या सहनशक्तीची परीक्षा नाही, तर तुझ्या नशिबाला उजळवण्यासाठी दिलेली ही एक झळाळी आहे. सोनं जेव्हा आगीत तापतं, तेव्हाच त्याला झळाळी येते. तसंच आता तुझ्या सुद्धा आयुष्यातल्या संकटाचे दिवस हे संपत आले आहेत. तू आजवर जे काही सोसलं आहेस ना, जे काही अपमान तू केला आहेस, ज्या रात्री तू उशाशी तोंड लपवून स्वतः रडत आहेस, त्या प्रत्येक क्षणाचा, त्या प्रत्येक रात्रीचा हिशोब माझ्याकडे आहे. मी तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकली आहे बाळा. तू जेव्हा एकांतात बसून माझा धावा करत होतास, तेव्हा मी तुझ्या अगदी जवळ होतो, अगदी जवळ. तुला वाटत असेल की स्वामी उत्तर का देत नाहीत, पण मी योग्य वेळेची वाट पाहत होतो आणि ती वेळ आता आली आहे. आजपासून तुझे हे सर्व भोग जे आहेत ते संपणार आहेत. हे माझे तुला वचन आहे बाळा. आता तुझ्या आयुष्याचा किंवा तुझ्या नशिबाचा सूर्योदय होणार आहे. नियती तुला वाकवण्याचा प्रयत्न करेल. लोक तुला नावं ठेवतील बरं का. परिस्थिती तुला हताश करेल. पण बाळा, तू डगमगायचं नाहीस. कारण ज्याच्या पाठीशी माझा हात आहे, त्याला हे जग कधीच हरवू शकत नाही. मी तुला देतोय. मी तुझ्यासाठी उभा आहे, हे विसरू नकोस. कधी कधी तुला वाटते की रस्ते बंद झाले आहेत, पण त्याच वेळी मी तुझ्यासाठी एक नवीन आणि मोठा दरवाजा उघडलेला असतो. तुला फक्त विश्वास ठेवायचा आहे. हा विश्वासच तुला या भवसागरातून पार नेईल. संकटांकडे बघून घाबरून जाऊ नकोस, तर त्या संकटांच्या डोळ्यात बघून सांग की माझे स्वामी माझ्या सोबत आहेत. तुझ्या आयुष्यातील अंधार आता दूर झाला आहे. तू फक्त आणि फक्त कर्मच करत राहा.
फळाची काळजी सोडून दे. कारण आता मी स्वतः तुझ्या आयुष्याची सूत्रे हातात घेतली आहेत. बाळा, तू आजवर खूप धीर धरला आहेस. तुझे हे समर्पण आणि तुझी ही भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. आता तुझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धीचा वास असेल. तुझ्या मनात ज्या काही इच्छा अपूर्ण आहेत त्या पूर्ण करायची जबाबदारी आता माझी आहे. तुला आता मागे वळून पाहण्याची काही एक गरज नाही. जो काळ निघून गेला तो एक वाईट स्वप्न समजून विसरून जा. भविष्यात तुझे कल्याणच होणार आहे. नियतीच्या खेळात आता तुझा विजयाचा टप्पा सुरू झाला आहे. तू केवळ माझे नामस्मरण करत राहा आणि प्रफुल्लित राहा. तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य मला खूप आवडते. त्यामुळे काळजीची सावट फेकून दे आणि आनंदाने या नवीन प्रवासाची सुरुवात कर. मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या श्वासात आहे, तुझ्या विश्वासात आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगात मी ढाल बनून उभा राहील. तुला जेव्हा जेव्हा वाटेल की तू एकटा आहेस तेव्हा डोळे मिटून माझे स्मरण कर. तुला माझ्या अस्तित्वाची जाणीव होईल. नियतीचा खेळ हा तुला प्रगल्भ करण्यासाठी होता, तुला कमजोर करण्यासाठी नाही. आता तू तावून सुलाखून निघाला आहेस. आता तू या जगासमोर एक आदर्श म्हणून उभा राहणार आहेस. तुझे नशीब आता अशा प्रकारे उजळणार आहे की पाहणारे लोक पाहतच राहतील. हा माझा शब्द आहे आणि स्वामींचा शब्द कधीही खाली पडत नाही. तू फक्त श्रद्धेने आणि सबुरीने वागत राहा. तुझे सर्व त्रास, सर्व व्याधी आणि सर्व काही चिंता मी माझ्या झोळीत घेतल्या आहेत. तू आता मुक्त आहेस. तू आनंदी राहा, कारण तुझ्या सुखातच माझे सुख आहे. हे बाळा, उठ आणि नव्या उमेदीने कामाला लाग. तुझं यश हे तुझंच आहे. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. पुन्हा एकदा सांगतो, नियतीचा खेळ संपला असून आता तुझ्या भाग्याचा उदय झाला आहे. तू सुरक्षित आहेस. तू माझा लाडका आहेस आणि बाळा, तू अजिंक्य आहेस.